राहुळ येथील पवार वस्तीवर 8 दिवसात पुन्हा चोरी, तर गावात व परिसरात भीतीचे वातावरण। मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड तालुक्यातील राहुळ गावातील रहिवासी हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गावापासून काही हाकेच्या अंतरावर राहत असलेले अशोक महादेव पवार यांच्यासह कुटुंब राहत आहे। मात्र आज मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यावर जाऊन दरवाजाच्या बाजूला असणारी खिडकी, त्या खिडकीला लावलेले मच्छरदाणीची जाळी कुठल्या तरी हत्याराने कापून दरवाजाची कडी खोलून चोरट्यांनी आत प्रवेश केला। तसेच सोन्याचे वेल, 3 महागडे किमतीचे मोबाईल, चांदीचे बनवलेले देव असा एकूण 1.5 लाखाची चोरी झाल्याची माहिती राहुळ येथील अशोक महादेव पवार घर मालक यांनी दिली। या घटनेचा अधिक तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुळ हे गाव आहे आणि राहुळ गावामध्ये गेल्या 1 हप्तापूर्वीच एक पवार कुटुंबाच्या निवासस्थानी एक चांगली प्रकारची चोरी झालेली होती। त्याच अनुषंगाने आता काही 8 दिवसाच्या अंतरावरच एक पवार कुटुंबाच्या घरी देखील चोरी झालेली। माझ्या पाठीमागे बघताय आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे, हे पवार कुटुंबाचं घर आहे आणि या पवार कुटुंबाच्या घरामध्ये रात्री एक चोरी झालेली आहे। त्या चोराने या ठिकाणी या खिडकीची जे जाळे आहे त्याला छिद्र पाडून त्यांनी ते घरामध्ये कसा प्रवेश केला आपल्यासोबत ते बोलण्यासाठी येथील ते ज्यांच्या घरी जी चोरी झाली ते ग्रस्त आहे त्यांची संपर्क। काय सांगाल दादा, कशी चोरी झाली तुमची इथं? चोरी कशी झाली हे नाही सांगता येणार, पण मी 3:45ला उठलो त्यावेळेस बघितलं सगळे दरवाजे उघडे होते। त्याच्यामुळे बघितलं काय त्यांना बाकीच्यांना उठवलं मंडळीने, त्यांना ते उठत नव्हते लवकर, त्यांना हालून चालून उठवलं। मग ते म्हणे आम्ही लावलेले होते दरवाजे। मग सगळं बाहेर आल्यानंतर त्यांची बॅग बाहेर होती आमच्यावाली। काय काय केलं घरातून चोरी? घरातून ते कानातले वेल होते त्याच्या 7-8 हजार रुपये त्या बॅगमध्ये, माझ्या खिशामध्ये 3-3.5 हजार रुपये होते, मुलाच्या बॅगमध्ये 2-3 हजार रुपये होते आणि तिन्हीचे मोबाईल आणि देव गेले, चांदीचे देव बनवलेले होते ते देव गेलेले। आणखी काही नाही। साधारण किती? 1.5 लाखाची ही असेल साधारण। बरं, याची चोरी झाल्याच्या नंतर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला काही कळवलं? हो, सकाळी 112ला फोन करून ते पोलीस येऊन राऊंड मारून गेले। त्यांनी सांगितलं 10 वाजता हे करा, ते नंतर आता 10 वाजता ते पोलीसच आले दुसरे, ते पंचनामा करू राहिले। बरोबर, ज्या ठिकाणी झालेले आहे ते ठिकाण जे इथं जी जाळी फाडलेली आहे ते जाळी फाडलेली ते एक हत्यार खुरपं दिसतंय, काठी दिसते, असे काही प्रकार भरपूर दिसत आहे। परंतु या ठिकाणी चोरी झालेली आहे त्यांनी 1 ते 1.5 लाखापर्यंत चोरी झालेली आहे। त्याच्यामध्ये मोबाईल असेल, देव गेलेले असेल, काही सोन्याचे जे वेल म्हणतात ते वेल गेलेले, असे अनेक प्रकारचे चोरी झाल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। एकूण 1.5 लाखाच्या आसपास चोरी झालेली आहे। या चोरीच्या संदर्भात त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला देखील कळवलेले आहे। ते पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील जाधव आणि आणखी एक कर्मचारी हे स्थानिक पंचनामा करण्यासाठी आलेले आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।